तेल न वापरता हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आज करणार आहोत। करायला खूप सोपी आहे। 10 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते। इनो न वापरता ही रेसिपी बनवली आहे। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घेतले आहेत। कच्चे शेंगदाणे वापरायचे नाहीत, पहिल्यांदा भाजूनच घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शेंगदाणे टाकायचे आहेत। आता त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे अद्रकचं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता मी असं मिक्सरला फिरून घेतलं आहे। आता पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला बारीक असं हे फिरून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे वाटण आपलं तयार आहे। चटणीसाठी आपण एक वाटण तयार करत आहोत। तर इतकं पातळ मी बनवलं आहे। तर आता फोडणीची तयारी करूयात। एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 लाल मिरची आपल्याला टाकायची आहे आणि ती लाल मिरची छान फ्राय झाल्यावर 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे। मोहरी पण छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकायचं आहे। तर हे व्यवस्थित सगळं फ्राय झाल्यावर याच्यामध्ये लगेचच आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत। कढीपत्ता टाकल्या तेलात ना लगेच झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचा कढीपत्त्याचा फ्लेवर ना असा तेलामधून उडून जात नाही। तर बघू शकता मी थोडंसं झाकून ठेवलं होतं। आता त्याच्यामध्ये आपल्याला लगेच हे सगळं फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ना ते वाटण आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे। तर गॅस बारीक ठेवायचा आहे। तर बघू शकता आता तुम्हाला किती पातळ चटणी पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता। तर या इडलीसोबत ना अशी पातळ चटणी छान लागते, पण आपण याच्यामध्ये थोडंसं पुन्हा याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकत आहोत। तेवढी पातळ चटणी आपल्याला करायची आहे। तर तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाहीत। तर ही चटणी अशीच खूप छान लागते त्या इडलीसोबत। खरंच एकदा नक्की करून बघा। आता ही व्यवस्थित मस्त अशी खळखळून एक उकळी आली ना की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर बघू शकता मस्त अशी खमंग चटणी आपली तयार आहे। आता ही चटणी साईडला ठेवून देऊयात। रवा इडली करण्यासाठी एकाच कपाने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथं मी जाड रवा घेतला आहे। रवा पहिल्यांदा चाळून घ्यायचा आहे। तर 1 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे। तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। इतकी मऊ लुसलुशीत ही इडली बनवून तयार होते ना, तर खरंच डाळ तांदूळपेक्षाही ही इडली इतकी मस्त लागते आणि झटकीपट होणारी इडली आहे। खरंच एकदा नक्की करून बघा। खरं सांगू ना, जेव्हाही मी डाळ तांदळाची इडली बनवते ना तर आमच्या इकडे ना सारखीच लाईट जात असते। मग त्याच्यामुळं ना आणि ती डाळ तांदळाची इडली नको वाटते आणि बराच वेळ पण लागतो ना, 2 तर दिवस लागतातच त्या इडलीला बनवण्यासाठी। तर ही इडली ना एकदम झटकीपट आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही। तुम्ही कितीही सकाळी घाई गडबड असली तरी आपण 15 ते 20 मिनिटात ही इडली बनवून तयार करू शकतो। तर आणि इतकी मस्त लागते ना, आणि इनो न वापरता ही जाळीदार इडली आपण बनवली आहे। तर खरंच एकदा नक्की करून बघा। तर याच्यामध्ये 1 कप रवा घेतला होता ना, तर 1 कपच आपल्याला दही घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे। तर कुकरमध्ये केलं नाही तर पटकन प्रोसेस होते आणि गॅसची पण बचत होते। फक्त आपल्याला 2च शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। तर आता हे 15 मिनिटांनंतर बॅटर बघू शकता हे असं झालेलं आहे। तर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, आपल्याला असंच बॅटर पाहिजे आहे। जर तुम्हाला खूप घट्ट बॅटर झालं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता। आता इथं मी एक जे आपण केक बेक करतो ना तेच मी इथे डबा वापरला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। जर तुम्ही वाट्यामध्ये करायचं असेल तर वाट्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा जे पातळ प्लेट असतात ना पोहे खायच्या त्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तर याच्यामध्ये 1/4 टीस्पून आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि खायचा सोडा टाकला ना त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इनो टाकायची आपल्याला गरज नाही। इनो न टाकता सुद्धा खूप मस्त ही एकदम सॉफ्ट जाळीदार इडली बनवून तयार होते। तर व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे मिक्स केलं ना हे बॅटर आपल्याला सगळं या डब्यामध्ये टाकायचं आहे। तर इथं पटापट ही रेसिपी म्हणजे बनवायची आहे, कारण आपण याच्यामध्ये खायचा सोडा टाकला ना तर सोडा टाकल्यावर जास्त वेळ असं ठेवून द्यायचं नाही साईडला, तर लगेच आपल्याला हे वाफवायला घ्यायचं आहे। कारण जर सोडा टाकल्यामुळे हे लगेच वाफवलं ना छान त्याला जाळी येते। तर बघू शकता आपण कुकरमध्ये हे डबा ठेवून द्यायचा आहे। पाण्याला पण छान उकळी आलेली आहे। आता या कुकरचा आपल्याला
फुल गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता चाकू घ्यायचा आणि चाकू छान क्लीन निघाला असेल तर आपली इडली छान शिजलेली आहे। तर बघू शकता, तर ही इडलीच आहे बरं, तुम्ही ढोकळा नका बनवू याला, कारण आपण ढोकळ्यावर ना छान तडका देतो, आपण याला तडका देत नाही आहे। तर ही रव्याची इडली आहे, तर वेगळ्या प्रकारची आपण इडली बनवली होती। तर मस्त असं आपण चाकून याला लूज करून घेऊयात आणि हलक्या हाताने आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरच काढायचा, गरम गरम असतावेळेस निघत नाही, हे चिटकून बसते, थंड झाल्यावर व्यवस्थित निघते। तर बघू शकता किती सॉफ्ट आणि किती छान जाळीदार इडली बनून तयार झालेली आहे। एकदम नवीन पद्धतीची इडली आहे, खरंच इतकी सॉफ्ट बनून तयार होते ना, तर मस्त अशी तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही चाकूनी कापून घेऊ शकता। तर आता ही तुम्ही चटणीसोबत किंवा सांबारसोबत खाऊ शकतात आणि डब्यालासुद्धा देऊ शकता, मुलांच्या किंवा आहोंच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकतात। आपली इडली तयार आहे, नक्की ट्राय करा। ओके, बाय।